सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे समाधान समारोह अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालत होणार आहे। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे श्री RD सावंत यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील पक्षकार यांना आवाहन करण्यात येते की सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे समाधान समारोह 2026 अंतर्गत 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी विशेष लोक अदालतचं आयोजन केलं आहे। त्यानुसार सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमधील पक्षकारांना लोक अदालत पूर्व तडजोड तसेच प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवणेकामी संमती दर्शवण्याकरिता या प्राधिकरणामार्फत नोटीसही पाठवण्यात आलेल्या असून सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील ठाणे जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांना तडजोडपूर्व चर्चा करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे न्याय सेवा सदन इमारत पहिला मजला जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे आवार येथे प्रत्यक्ष अथवा आभासी पद्धतीने संपर्क करण्यास कळवलेले आहे। तरी संबंधित पक्षकारांनी समाधान समारोह 2026 या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे असे RS पाजनकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातील ठाणे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांना तडजोडपूर्व चर्चा करण्याकरिता आवाहन केलं आहे। 21, 22 आणि 23 ऑगस्टला माननीय सर्वोच्च न्यायालयात समाधान समारोह या नावाने विशेष लोक अदालत आयोजित केली आहे। या लोक अदालतमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित ज्या पिटिशन आहे त्यामधील पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट यांना नोटीस काढून आपण इथे बोलावून घेतो आणि त्यांना प्री सिटिंग घेऊन मीडिएटरच्या माध्यमातून त्यांना लोक न्यायालयामध्ये त्यांच्या केसेस ठेवण्यासाठी आणि सेटलमेंट करण्यासाठी आपण त्यांना तयार करतो आणि जर त्यांनी संमती दिली आणि लोक अदालतमध्ये त्यांची प्रकरणं निकाली काढण्यास त्यांनी इच्छा दर्शवली तर आपण त्याप्रमाणे त्यांचं कन्सेंट फॉर्म आणि सेटलमेंट फॉर्म भरून ते माननीय हायकोर्टाला पाठवतो आणि माननीय हायकोर्ट ते प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाला पाठवते आणि 21, 22 आणि 23 ऑगस्टला ज्या पिटिशनरनी आणि रिस्पॉन्डंटनी संमती दिली आहे लोक न्यायालयात प्रकरणं ठेवण्याची त्यांना आभासी पद्धतीने इथून आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाशी कनेक्ट करून देऊ आणि ते कन्फर्म केलं जाईल की त्यांनी खरंच संमती दिली आहे नाही दिली आहे आणि त्यानंतर ते प्रकरणे निकाली काढण्यात येतील। तर या संदर्भात मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपापली प्रकरणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे विशेष लोक अदालत आयोजित केले आहे त्यामध्ये निकाली काढण्यासाठी DLSA ठाणेशी संपर्क करावा। ते आभासी पद्धतीने पण जॉईन होऊ शकतात आणि प्रत्यक्ष पण आमच्याशी संपर्क करू शकतात जेणेकरून आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून दोन्ही पक्षांना न्याय मिळेल आणि प्रकरणं लवकर निकाली निघून वेळ आणि पैसा वाचेल।